Hello students, in today's video I will discuss health education and community pharmacy subject in that fifth chapter, that is environment and health. In first four chapter in that concept of health, nutrition and health, then demography and family planning, then first aid we will see in previous video. Then in today's video part we will discuss new chapter, that is environment and health. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर एन्व्हायरमेंटचं आणि आपल्या हेल्थचं कसं रिलेशन आहे, काय काय परिणाम होतात जर एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले तर आपल्या हेल्थवरती काय काय त्याचे परिणाम होतात हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये कंटेंट काय काय आहेत, सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय, वॉटर पोल्युशन, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, हेल्थ अँड एअर, नॉईज, लाईट, सॉलिड वेस्ट disposal and control, medical entomology, arthropod borne disease and their control, rodents and animals and their diseases. हे सगळे पॉईंट्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. सो फर्स्ट वी विल डिस्कस वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय आणि वॉटर पोल्युशन, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, हे सगळे पार्ट आपण आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्स काय आहेत, वॉटर सोर्सेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स, पर्पज ऑफ वॉटर, टाईप्स ऑफ वेल्स, हे सगळे पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो इंट्रोडक्शन इन दॅट हेल्थ केअर टू ए कम्युनिटी कॅन नॉट बी प्रोव्हाइडेड विदाउट एम्पल अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. Health which affects humanity, especially in developing countries, is due to lack of safe and wholesome water. Water that is easily accessible, adequate in quantity, should be free from contamination, safe and readily available throughout the year. आपल्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो आपल्याला पाणी हे वर्षभर मिळत असतं. ते कसं असलं पाहिजे तर फ्री फ्रॉम कंटामिनेशन, सेफ आणि ते आपल्याला रेडीली अवेलेबल थ्रूआउट द इयर. आता हेल्थ विच अफेक्ट्स ह्युमॅनिटी एस्पेशली इन डेव्हलपिंग कंट्रीज इज ड्यू टू लॅक ऑफ सेफ अँड होलसम वॉटर. हेल्थ केअर टू ए कम्युनिटी कॅनॉट बी प्रोव्हाइडेड विदाउट एम्पल अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. सेफ अँड होलसम वॉटर म्हणजे काय तर फ्री फ्रॉम पॅथोजेनिक एजंट्स, फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल सबस्टन्सेस, pleasant to taste, that is free from color and odor, and usable for domestic purposes. So water is said to be polluted or contaminated when it does not fulfill the above criteria. म्हणजे जे आपलं वॉटर आहे ते फ्री फ्रॉम पॅथोजेनिक एजंट्सपासून फ्री असलं पाहिजे, देन फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल सबस्टन्स, then pleasant to taste, that is free from color and odor, and usable for domestic purpose. जर हे पॅथोजेनिक असेल, केमिकल सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील, त्याला कुठला तरी कलर आला असेल किंवा त्या पाण्याला वास येत असेल तर हे जे पाणी आहे वॉटर इज सेड टू बी पोल्युटेड ऑर कंटॅमिनेटेड. व्हेन इट डज नॉट फुलफिल द अबाव क्रायटेरिया देन ते आपल्या हेल्थला काय करतं, प्रॉब्लेम करतं किंवा आपल्याला त्या पाण्यापासून त्रास होतो. देन वॉटर रिक्वायरमेंट, आपल्याला पाण्याची किती आवश्यकता आहे किंवा गरज किती आहे. सो द बेसिक फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट फॉर ड्रिंकिंग वॉटर हॅज बीन एस्टिमेटेड ॲट अबाउट 2 liters पर हेड पर डे. काय सांगितलं त्यांनी, द बेसिक फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट फॉर ड्रिंकिंग वॉटर has been estimated at about 2 liters per head per day. A daily supply of 150 to 200 liter per capita is considered as an adequate supply to meet the needs for all urban domestic purposes. Water should be made available in adequate volume to reduce the incidence of water related diseases.
आपल्याला पाण्याची आवश्यकता जी दिवसभराची असते ती किती आहे, 2 लिटर पर हेड पर डे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, ए डेली सप्लाय ऑफ 150 to 200 लिटर पर कॅपिटा इज कन्सिडर्ड ॲज ॲन ॲडिक्वेट सप्लाय टू मीट द नीड्स फॉर ऑल अर्बन डोमेस्टिक पर्पजेस. देन वॉटर शुड बी मेड अवेलेबल इन ॲडिक्वेट व्हॉल्यूम टू रिड्यूस द इन्सिडन्स ऑफ वॉटर रिलेटेड डिसीजेस. जर पाणी आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात जात असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. देन युजेस ऑफ वॉटर. द युजेस ऑफ वॉटर इन्क्लूड डोमेस्टिक यूज, पब्लिक पर्पज, इंडस्ट्रियल पर्पज, ॲग्रिकल्चर पर्पज, देन पॉवर प्रोडक्शन, देन कॅरिंग ऑफ वेस्ट. दीज आर द युजेस ऑफ वॉटर. सो डोमेस्टिक यूज त्याच्यामध्ये ड्रिंकिंग, कुकिंग, वॉशिंग, बाथिंग, फ्लशिंग ऑफ टॉयलेट्स, गार्डनिंग एक्सेट्रा. हे काय आहे, डोमेस्टिक युजेस आहेत. वॉटर आपण कुठे कुठे यूज करतो, ड्रिंकिंग, कुकिंग, वॉशिंग, बाथिंग, फ्लशिंग ऑफ टॉयलेट्स, गार्डनिंग एक्सेट्रा. देन पब्लिक पर्पज. पब्लिक पर्पजमध्ये आपण कशामध्ये यूज करतो, क्लिनिंग स्ट्रीट्स, पर्पजेस लाईक स्विमिंग पूल्स, पब्लिक फाउंटेन्स, देन ऑर्नामेंटल पॉन्ड्स, फायर प्रोटेक्ट अँड पब्लिक पार्क्स. हे काय आहेत, पब्लिक पर्पजेस ऑफ वॉटर. देन इंडस्ट्रियल पर्पज. त्याच्यामध्ये काय आहे, इंडस्ट्रियल पर्पजमध्ये प्रोसेसिंग अँड कूलिंग साठी आपण इंडस्ट्रीमध्ये वॉटरचं यूज करतो. देन ॲग्रिकल्चर पर्पज, इरिगेशन. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कशासाठी यूज करतो, इरिगेशनसाठी. देन पॉवर प्रोडक्शन. पॉवर प्रोडक्शनमध्ये फ्रॉम हायड्रो पॉवर अँड स्टीम पॉवर. पॉवर प्रोडक्शन त्याच्यामध्ये स्टीम पॉवर आणि हायड्रो पॉवर. देन कॅरिंग ऑफ वेस्ट थ्रू ड्रेनेज. हे काय आहेत, आपण वॉटर कुठे कुठे यूज करतो ते सांगितलेलं आहे. डोमेस्टिक यूज, पब्लिक पर्पज, देन इंडस्ट्रियल पर्पज, ॲग्रिकल्चर, देन पॉवर प्रोडक्शन आणि कॅरिंग ऑफ वेस्ट. देन सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय. वॉटरचे सोर्सेस कोणकोणते आहेत, रेन वॉटर, सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर्स. आता रेन वॉटर, देन सरफेस वॉटरमध्ये कोणकुठे आहेत मेन सोर्सेस, देन इम्पाउंडिंग रिझर्वायर, देन रिव्हर्स अँड स्ट्रीम्स, टँक्स, पॉन्ड्स अँड लेक्स. ग्राउंड वॉटर कुठे कुठे आहे, शॉलो वेल्स, डीप वेल्स आणि स्प्रिंग्स. हे काय आहेत, सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय. 3 मेन सोर्सेस, रेन वॉटर, सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर. सरफेस वॉटर आपल्याला कशातून मिळणार आहे, इम्पाउंडिंग रिझर्वायर, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स, टँक्स, पॉन्ड्स अँड लेक्स. देन ग्राउंड वॉटर कशापासून मिळणार आहे, शॉलो वेल्स, डीप वेल्स आणि स्प्रिंग्स. देन रेन वॉटर. रेन वॉटर म्हणजे काय, रेन इज द प्राईम सोर्स ऑफ ऑल वॉटर. रेन वॉटर इज द प्युरेस्ट इन नेचर. फिजिकली इट इज क्लिअर, ब्राईट अँड स्पार्कलिंग. केमिकली इट इज व्हेरी सॉफ्ट, containing traces of dissolved solids. Bacteriologically it is clean and free from pathogenic agents. The amount of rainwater collected will depend upon the rainfall. 1 centimeter of rainfall over or 1 square meter will yield 10 liters of water. So rain water needs to boiled or disinfected if used for drinking. आता जे पावसाचं पाणी आहे ते कसं आहे, प्राईम सोर्स ऑफ ऑल वॉटर. रेन वॉटर इज द प्युरेस्ट इन नेचर. फिजिकली इट इज क्लिअर, ब्राईट अँड स्पार्कलिंग. केमिकली इट इज व्हेरी सॉफ्ट, containing traces of dissolved solids. Then bacteriologically it is clean and free from pathogenic agents. The amount of rainwater collected will depend upon the rainfall. 1 centimeter of rainfall over 1 square meter will yield 10 liters of water. And rainwater needs to boiled or disinfected if used for drinking. Then surface water. Surface water originates from rainwater. It is the main source of water supply in many areas.
एक्झाम्पल ऑफ सरफेस वॉटर इन्क्लूड रिव्हर्स, टँक्स, लेक्स, मॅनमेड रिझर्वायर्स अँड सी वॉटर. हे काय आहेत? सरफेस वॉटरचे एक्झाम्पल्स आहेत. सरफेस वॉटर इन्क्लूड रिव्हर, टँक, लेक, man-made reservoirs and seawater. Surface water is prone to contamination from human and animal sources. Surface water needs purification before use for drinking and cooking purposes. Surface water needs purification before use for drinking and cooking purposes. Surface water is prone to contamination from human and animal sources. Surface water originates from rainwater. It is the main source of water supply in many areas. Example of these surface water include rivers, tanks, lakes, man-made reservoirs and seawater. Surface water is prone to contamination from human and animal sources. Then surface water needs purification before use for drinking and cooking purposes. Impounding reservoirs. आता impounding reservoirs त्याच्यामध्ये these are artificial lakes constructed usually of earthwork or masonry in which large quantities of surface water is stored. Dams built across rivers and mountain streams also provide large reserves of surface water. The area draining into the reservoir is called catchment area. The disadvantage of storing water is the growth of algae and other microscopic organisms which impart bad taste and odor to water. आता impounding reservoirs म्हणजे काय? ते जो आपला वॉटर सप्लाय जो आहे किंवा जे वॉटर आहे ते होल्डिंग करून एका ह्याच्यामध्ये ठेवलं जातं. पण त्याचं साईड इफेक्ट काय आहे? तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होण्याची शक्यता असते आणि त्या पाण्याला एक वेगळा वास येतो. ती काय आहे? आर्टिफिशियल लेक्स constructed usually of earthwork or masonry in which large quantities of surface water is stored. Dams built across rivers and mountain streams also provide large reserves of surface water. The area draining into the reservoir is called catchment area. The disadvantages of storing water is the growth of algae and other microscopic organisms which impart bad tastes and odor to water. Then rivers. Characteristics of rivers. River water is turbid during rainy seasons. It may be clear in other seasons. Clarity of water is no guarantee that river water is safe for drinking. It contains dissolved and suspended impurities of all kinds. Impurities in that the impurities of river water are derived from the surface washing, sewage and sewage water, industrial and trade waste and drainage from agriculture areas. ह्या काय आहेत? इम्प्युरिटीज आहेत रिव्हर वॉटरमधल्या. सो रिव्हर वॉटर इज टर्बिड ड्युरिंग रेनी सीझन्स. इट मे बी क्लिअर इन अदर seasons. Clarity of water is no guarantee that river water is safe for drinking. It contains dissolved and suspended impurities of all kinds. So impurities, the impurities of river water are derived from surface washing, sewage and sewage water. So industrial and trade wastes are drainage from agricultural areas. Tanks are large excavations in which surface water is stored. Tanks are large excavations in which surface water is stored. So they are an important source of water supply in some part of the country. So tanks are recipient of contamination of all sorts. They are full of slate and colloidal matter, especially after the rains. So older tanks may be full of aquatic vegetation. टँक्स जे आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं? पाणी स्टोअर करून ठेवलं जातं. सो
Tanks are large excavation in which surface water is stored. They are important source of water supply in some parts of the country. Tanks are recipient of contamination of all sorts. They are full of silt and colloidal matter, especially after the rains. So older tanks may be full of aquatic vegetation. So groundwater, rainwater percolating into groundwater constituents, groundwater. Groundwater is the cheapest and most practical means of providing water to small communities. So groundwater is superior to surface water because the ground itself provides an effective filtering medium. Rainwater percolating into groundwater. Groundwater is the cheapest and most practical means of providing water to small communities. Groundwater is superior to surface water because the ground itself provides an effective filtering medium. Disadvantage or advantages of groundwater. Advantages of groundwater in that it is likely to be free from pathogenic agents. It is usually requires no treatment. The supply is likely to be certain even during dry season. It is less subject to contamination than the surface water. In that disadvantage, it is high in mineral content. It requires pumping or some arrangement to lift the water. So these are the advantages and disadvantages of groundwater. Advantages in that it is likely to be free from pathogenic agents. It is usually requires no treatment. The supply is likely to be certain even during dry seasons. So it is less subject to contamination than surface water. Disadvantages of these, it is high in mineral content. It requires pumping or some arrangement of or to lift the water. Then wells. Traditionally, wells are the common and main source of water supply in most areas. Technically, wells are of two, shallow wells and deep wells. So, shallow wells tap subsoil water. Deep wells taps water from the water bearing stratum. So, these are the wells. Traditionally, wells are the common and main source of water supply in most areas. Technically, wells are of two types, shallow wells आणि deep wells. shallow well आणि deep well म्हणजे काय? तर डेफिनेशन shallow well ची डेफिनेशन काय? टॅप्स द वॉटर फ्रॉम अबाव द फर्स्ट इम्प्रिव्हियस लेअर आणि deep well म्हणजे टॅप्स द वॉटर फ्रॉम बिलो द फर्स्ट इम्प्रिव्हियस लेअर. Then chemical quality of these shallow well and deep well. Shallow well water is moderately hard and deep well much harder. Then bacteriological quality of these shallow well often grossly contaminated and pure water. Bacteriologically deep well is pure water. Then yield dry in summer. In shallow well, deep well is constant well, constant supply. shallow well जे आहे ते अबाव द फर्स्ट इम्प्रिव्हियस लेअर, जो वरचा पार्ट आहे जमिनीचा त्याच्यातलं जे पाणी आहे ते म्हणजे shallow well आणि deep well म्हणजे बिलो, त्याचा जो खालचा पार्ट आहे त्याच्यामध्ये deep well म्हटलं जातं आणि हा कॉन्स्टंट सप्लाय चालू असतो. आणि shallow well म्हणजे आपल्याला आता उन्हाळ्याच्या सीझनमधून आपल्याला जाणवत असेल की काय काय जणांकडे पाण्याची कमतरता जाणवू लागते. हे काय आहे? डगवेल्स आणि ट्यूबवेल्स. ट्यूबवेल्स म्हणजे बोरिंग आणि डगवेल्स म्हणजे आपली जी विहीर असते त्याला आपण काय म्हटलं जातं? डगवेल्स. Then definition of water pollution. Water pollution is the contamination of water bodies. Example is lakes, rivers, ocean, aquifers and groundwater. Water pollution occurs when pollutants are directly or indirectly discharged into water bodies without adequate treatment to remove harmful compounds. हे काय आहे? वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन कसं होतं आहे हे तुम्हाला
ह्या इमेजमधून दाखवलेलं आहे. हे जर पाणी आपण दूषित पाणी प्यायलो तर आपल्याला काय होणार आहे, हेल्थला त्रास होणार आहे. सो वॉटर पोल्युशन इज द कंटामिनेशन ऑफ वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज कोणकोणत्या आहेत? एक्झाम्पल इज लेक, रिवर, ओशन, ॲक्विफर्स अँड ग्राउंड water. So water pollution occurs when pollutants are directly or indirectly discharged into water bodies without adequate treatment to remove harmful compounds. You can see this image for water pollution. Then types of water pollution: toxic substance, organic substance, thermal pollution, ecological pollution. These are the types of water pollution. The greatest contributors to toxic pollution are herbicides, pesticides and industrial compounds. आता वॉटर पोल्युशन जे होतं ते मोस्टली इंडस्ट्रियल कंपाऊंड्स जे असतात, त्याच्यानंतर हर्बिसाइड्स, पेस्टिसाइड्स हे काय आहेत, हे ज्या वेळेला पाण्यामध्ये जातात त्यावेळेला काय होतं, आपल्याला हार्म होऊ शकतो किंवा आपल्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. दीज आर द toxic substance. The greatest contributors to toxic pollution are herbicides, pesticides and industrial compounds. The next one is organic substances. So organic pollution occurs when an excess of organic matter such as manure or sewage enters the water. Organic substance कोणकोणते आहेत? Organic pollution occurs when an excess of organic matter such as manure or sewage enters to the water. Then thermal pollution. Thermal pollution can occur when water is used as a colorant near a power or industrial plant and then is returned to the aquatic environment at a higher temperature than it was originally. So ह्याच्यापासून काय होतं, थर्मल पोल्युशन होतं. Then ecological pollution. In that, ecological pollution takes place when chemical pollution, organic pollution or thermal pollutions are caused by nature rather than by human activity. Then त्याला काय म्हटलं जातं, ecological pollution. Types of water pollution. In that, toxic substance, organic substance, thermal pollution आणि ecological pollutions. Then sources of water pollution. सोर्सेस काय काय आहेत, फार्म, बिझनेस आणि होम, ह्याच्यापासून काय होतं, वॉटर पोल्युशन होतं. सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन इन दॅट फार्म, बिझनेस आणि होम. कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. द प्रिन्सिपल सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ऑपरेशन्स आर डोमेस्टिक वेस्ट, सिवेज सिस्टीम, सॉलिड वेस्ट, industrial waste, acid rain, oil industry, aquatic plants. These are the causes of water pollution. Causes of water pollution in that domestic waste, dumping of household waste into water. हे ते पहिल्या इमेजमध्ये दाखवलं बघा, घरातलं जे पाणी काही यूज केलेलं असेल, आंघोळीचं असेल, कपडे धुतलेले, भांडे धुतलेले, असं जे काही पाणी आहे ते डायरेक्ट काय केलेलं आहे, वॉटरमध्ये सोडलेलं आहे. देन हा माणूस काय करतोय बघा, सेकंड इमेजमध्ये तो जो काही घरातला कचरा आहे तो सगळा आणून त्या पाण्यामध्ये टाकत आहे. देन कचरा गाड्यातला पण कचरा काय केला जातो आहे, डायरेक्ट आणून वॉटरमध्ये थ्रो केला जातो आहे. सो डम्पिंग ऑफ हाऊस होल्ड वेस्ट इंटू वॉटर, हे काय आहे, डोमेस्टिक वेस्ट जे आहे ते काय आणून वॉटरमध्ये टाकलं जातं आणि त्याला ते काय आहे त्याच्यामुळेच काय होतं, वॉटर पोल्युशन होतं. देन कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन सेकंड इट इज सिवेज वेस्ट. ह्या इमेजवरतून तुम्हाला लक्षात येईल हे काय आहे, नेक्स्ट सिवेज वेस्ट. देन कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन दॅट इज थर्ड सॉलिड वेस्ट. आता सगळा जो सुका कचरा आहे तो काय केला जातो, डायरेक्टली आणून वॉटरमध्ये फेकला जातो. सो सॉलिड वेस्ट कॉजेस ब्लॉकेज इन फ्लो ऑफ वॉटर, इट कॉजेस वॉटर ॲज वेल ॲज एअर पोल्युशन. देन पॉलिथिन इज द मेन सॉलिड वेस्ट. प्लॅस्टिक काय आहे, इज द मेन सॉलिड वेस्ट. सो सॉलिड वेस्टमध्ये काय, सॉलिड वेस्ट कॉजेस ब्लॉकेज इन फ्लो ऑफ वॉटर, इट कॉजेस वॉटर ॲज वेल ॲज एअर पोल्युशन. देन पॉलिथिन इज द मेन सॉलिड वेस्ट. फर्स्ट काय बघितलं आहे, डोमेस्टिक वेस्ट, सेकंड सिवेज वेस्ट, थर्ड वन इज सॉलिड वेस्ट, फोर्थ वन इज इंडस्ट्रियल वेस्ट. आता
इंडस्ट्रीमधलं जे काही केमिकल रिलेटेड जे काही वॉटर जे केमिकल्स आहेत ते काय केले जातात, डायरेक्टली पाण्यामध्ये सोडून दिले जातात. सो त्याच्यामुळे काय होतं तर पाण्यातल्या जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यावरती काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. सो इंडस्ट्रियल वेस्ट कंटेनिंग पेपर वेस्ट, रबर मेटॅलिक, देन ॲल्युमिनियम वेस्ट एक्सेट्रा इज ड्रॉन डायरेक्टली इनटू वॉटर विच पोल्यूट्स वॉटर. हे काय केलं जातं, डायरेक्ट त्या पाण्यामध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत त्याच्यावरती इफेक्ट होतो. देन कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन दॅट इज ॲसिड रेन. आता ॲसिड रेन कसं होतं, तर ॲसिड रेन सल्फर डायऑक्साईड इमिशन होतं. इंडस्ट्रीमधून काय होतं, सल्फर डायऑक्साईडचं इमिशन होतं. म्हणजे काय जातं, बाहेर सोडले जातात. कशा थ्रू, तर त्या ज्या काही नळ्या असतात त्याच्यातून आपल्याला काय बाहेर सोडलं जातं, सल्फर डायऑक्साईड इमिशन होतं. आणि त्याचे क्लाउड्स तयार होतात विथ सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे ज्या वेळेला इंडस्ट्रीमधून जे धूर निघत असतात त्याच्यातून काय बाहेर पडत असतं, सल्फ्युरिक डायऑक्साईड इमिशन होत असतं. त्याच्यातून काय होणार आहे, तर ते सल्फ्युरिक ॲसिडचे जे आहेत ते ढग तयार होतात आणि ते क्लाउड्स तयार झाल्यानंतर काय होणार आहे, पाऊस पडणार आहे. त्याला काय म्हटलं जातं, ॲसिड रेन. आणि ॲसिड रेन हार्म्स व्हेजिटेशन अँड वॉटर लाईफ. हे काय आहे, 5th कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन. देन 6th दॅट इज ऑइल इंडस्ट्री. आता ऑइल इंडस्ट्री ही मोस्टली पाण्याच्या ह्याच्यावरती अवलंबून असते. आता ज्या वेळेला एखादं जहाज हे ऑइलचं ट्रान्सपोर्ट करत असेल आणि अचानक त्या जहाजाला काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेला काय होणार आहे, किंवा ते जहाज लीक झालं तर काय होणार आहे, पूर्ण जे ऑइल आहे ते पूर्ण त्या पाण्यावरती तरंगत राहणार. त्याच्यामुळे काय होणार, आतले जे लिव्हिंग ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांना काय होणार, प्रॉब्लेम होणार. त्यांना श्वास किंवा ऑक्सिजनची जी काही आवश्यकता असते ती त्यांना मिळणार नाही. सो हे काय आहे, ऑइल इंडस्ट्री. ऑइल इंडस्ट्रीमध्ये तेल गळल्यामुळे किंवा एखादं फायर किंवा आग लागल्यामुळे काय होणार आहे, हे असे तवंग जे आहेत ते पूर्णपणे त्या वॉटरवरती राहणार आहेत. ह्या सगळ्या इमेजेस आहेत ऑइल इंडस्ट्रीच्या. देन ॲक्वॅटिक प्लांट्स. सो ह्याच्यामुळे काय होणार आहे, वॉटर पोल्युशन होणार आहे. ॲक्वॅटिक प्लांट्स, सर वॉटर हायसिन्थ an aquatic plant causes pollution in water. हे जे वॉटर हायसिन्थ प्लांट जे आहे त्याच्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणात वॉटर पोल्युशन होतं. इट इज लॉंग lived plant which grows faster in water bodies and absorbs all essential nutrients from water, which is fatal for marine organisms. It is also known as terror of Bengal due to its abundance. हे काय आहे, ॲक्वॅटिक प्लांटमुळे होणारं वॉटर पोल्युशन आहे. देन रिलिजियस मीन्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आपली पंढरपूरची यात्रा असते त्यावेळेला काय केलं जातं, एक भरपूर गर्दी असते आणि त्यावेळेला काय केलं जातं, एकत्र आंघोळी केल्या जातात. तिथे सगळ्या प्रकारचे जे काही एखादा कोणाला स्किनचा डिसीज असेल तर तो त्या पाण्यामध्ये उतरला तर त्याच्या बाजूला ज्याने कोणी आंघोळ केली असेल किंवा त्या पाण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आंघोळ केल्याने असतील त्या लोकांना काय होणार आहे, ते स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स होणार आहेत. सो ह्याच्यामुळे काय होतं, वॉटर पोल्युशन होतं. देन इफेक्ट्स ऑन इन्व्हायरमेंट. आता ह्या वॉटर पोल्युशनचा इफेक्ट त्या पर्यावरणावरती कसा होणार आहे. सो टॉक्सिक वॉटर, देन थर्मल हिटिंग, वॉटर आवर सोर्सेस ऑफ वॉटर हे काय करतात, आपल्या पर्यावरणावरती इफेक्ट करतात. टॉक्सिक वॉटर, देन थर्मल हिटिंग आणि आवर सोर्सेस ऑफ वॉटर. देन इफेक्ट्स ऑन ह्युमन्स, आपल्या मनुष्य म्हणजे आपल्या व्यक्तींवरती, आपल्या सगळ्यांवरती त्याचा परिणाम काय होणार आहे, तर डिसीज कॉज्ड बाय ड्रिंकिंग कंटॅमिनेटेड वॉटर, स्विमिंग इन पोल्युटेड वॉटर,
देन कॉन्टॅक्ट विथ केमिकली पोल्युटेड वॉटर. जर आपण ते पाणी पिण्यासाठी वापरलं, देन आपण त्याच्यामध्ये पोहायला गेलो किंवा त्याच्यामधलं आपण जे केमिकली पोल्युटेड वॉटर जे आहे ते आपण जर पिलं तर काय होणार आहे, आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. सो आणि ॲनिमल्सवरती काय होणार आहे तर 200 टर्टल्स इन ऑस्ट्रेलिया सराउंड वॉटर्स डाय ईच इयर. त्या ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याचा वॉटर पोल्युशन असल्यामुळे तिथे 200 जे काही टर्टल्स आहेत ती ईच इयर मरतात. म्हणजे प्रत्येक वर्षी तिथे 200 कासवं जी आहेत ती मरतात. कशामुळे तर वॉटर पोल्युशनमध्ये. देन इफेक्ट्स ऑन ॲनिमल्स, बर्ड्स अँड मॅमल्स बिकम कोटेड विथ ऑइल. जर ऑइल इंडस्ट्री त्याच्यामध्ये जर का ऑइल सगळ्या पाण्यावरती जर पसरलं असेल तर आतमधले जे प्राणी आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यावरती काय होणार आहे, सगळा जो ऑइलचा लेअर आहे तो त्यांच्यावरती कोट होणार आहे. सो बर्ड्स अँड मॅमल्स बिकम कोटेड विथ ऑइल. रिड्यूस वॉटर पोल्युशन, कन्झर्विंग अँड रिसायकलिंग. सो conserve water, don't throw litter into sinks and toilets, help clean up litter in water filled areas, so contain and compost yard waste. सो काय करायचं आहे, वॉटरचा यूज जो आहे तो कमी करायचा आहे, त्याचं रियूज करायचं आहे आणि ते रिसायकल करायचं आहे. सो रिड्यूस ऑफ वॉटर पोल्युशन, ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, वॉटरचं जे पोल्युशन आहे ते कमी करू शकतो. कन्झर्विंग अँड रिसायकलिंग द वॉटर. कन्झर्व वॉटर, डोंट थ्रो लिटर इन टू सिंक्स अँड टॉयलेट्स, देन हेल्प क्लीन अप लिटर इन वॉटर फील्ड एरियाज, देन कंटेन अँड कंपोस्ट यार्ड वेस्ट. सो हे काय आहे, वॉटर क्लासिफिकेशन बघितलं आपण, सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय बघितले, वॉटर पोल्युशन बघितलं आणि प्युरिफिकेशन ऑफ वॉटर बघितलं. सो थँक्यू. हा पार्ट आपला फर्स्ट पार्ट इथे संपला. देन नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत हेल्थ, एअर अँड नॉईज. थँक्यू.